मिरजेतील डोणगी गल्ली या ठिकाणी संतोष हिरेमठ यांच्या घराला शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास अचानकपणे आग लागली। या आगीत त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, लॅपटॉप, पैसे, मुलांचे शालेय साहित्य, फ्रीज सर्व वस्तू जळून खाक झाल्यात। यावेळी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवान रोहित निकम, सचिन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली, मात्र संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही। संतोष हिरेमठ हे खासगी रुग्णालयात कामाला आहेत। दुपारी कामाला गेले असता घरातील लोक कुलूप लावून बाहेर गेले होते। प्रथम फ्रीजला आग लागल्यामुळे आगीने हळूहळू पेट घेत संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले। यावेळी संतोष हिरेमठ यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना आता मदतीची गरज निर्माण झाली आहे। संतोष हिरेमठ माझं नाव। मी राहणार डोंगरी गल्ली मिरज। घरी माझ्या घरी आग लागली। मी ड्युटीवर होतो, घरी कोण नव्हतं आणि घरातलं भरपूर प्रमाणात नुकसान झाले। माझं सगळं संसारोपयोगी सगळं जळलेलं आहे। घरात टीव्ही, लॅपटॉप, बरेच काय इलेक्ट्रॉनिक वस्तू जळलेले आहेत। संसारोपयोगी सगळं जळलं। कपडे बिपडे सगळे जळून खाक झालेले आहेत। पैसे वगैरे होते थोडे, टीव्ही सगळं जळलेलं आहे। पण काय तर मदत मिळावी याची आहे।